तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी करणार आहे माझ्या फेसचं क्लीनअप. घरगुती पद्धतीने करणार आहे, असं काही एकदम प्रोफेशनल पद्धतीने काय करणार नाही आहे. कारण की मला इथे ब्लॅकेट्स झालेत खूप आणि डोळ्याच्या खाली डार्क सर्कल्स झालेत. तर मी इंस्टाग्रामवर एक छोटीशी रेमेडी बघितली होती, तर तीच अप्लाय करणार आहे. बघूया काय रिझल्ट येतोय काय नाही ते. आणि मी फर्स्ट टाइम असं काय माझ्या फेसवर प्रयोग करते आहे. तर आता मलाही माहीत नाही काय रिझल्ट असतील त्याचे, काय नाही ते. तर स्टे ट्यून. तर मंडळी, आता मी एवढे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. आपली नेस्लेची कॉफी, 1 टेबलस्पून आपलं साखर, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि थोडासा लिंबू. आता आपण याला सगळ्यांना मिक्स करूया. तर पहिले तर आपण साखर घेणार आहे. साखर थोडी यूज करायची. त्यानंतर इथे कॉफी, मग हा बेकिंग सोडा आणि हा लिंबू. तर आता मी हातावर अप्लाय करते. व्हिडिओमध्ये सांगितलंय का असं हे सुकल्यानंतर पील होतं. तर मंडळी, आता मी हाताला अप्लाय केलेला आहे. एक हाताला अप्लाय केला आणि दुसरा हात तसाच आहे. तर बोथ हाताचे रिझल्ट्स बघूया. दुसरी गोष्ट अशी का हे 5 to 10 मिनिट्स आपण फॅन खाली सुकवूया आणि त्यानंतर बघूया याचे रिझल्ट्स काय येत आहेत आणि काय नाही ते. तर मंडळी, आता हे ड्राय झालेलं आहे आणि हे तर काय असं निघत नाही आहे. काय रिझल्ट्स असतील ते तुमच्या समोर असतील. आता मी हँडवॉश करून येते, बघूया काय रिझल्ट्स आहेत. तर मी आता हँडवॉश करून आलेले आहे आणि हा आहे रिझल्ट दोन्ही हाताचा. तर मी राईट साईडच्या हाताला लावलं होतं आणि लेफ्ट साईडच्या हाताला नव्हतं लावलं. तर दोन्ही हातांचा रिझल्ट हा आहे. खूप छान रिझल्ट आहे याचा. आता मी फेसवर पण अप्लाय करणार आहे. आणि तर मंडळी, मी असे हेअर्स प्रॉपर एकदम टाय करून घेतलेले आहेत, बिकॉज हेअर्सला नको लागायला. आता मी फेसला अप्लाय करते. मी नोज रिंग काढणार आहे बिकॉज खराब नको व्हायला. तर इथे मी नोज रिंग काढलेली आहे आणि आता आपण अप्लाय करूया. आत्ताचा फेस बघा आणि नंतरचा फेस बघूया कसा होतोय ते.
10 to 15 मिनिट्स आपण याचा रिझल्ट बघूया काय आहे आणि कसा आहे तो. तर याला थोडंसं ड्राय होऊन देणार मी आणि त्यानंतर मग वॉश करून घेणार फेस मी पूर्ण. A few minutes later. तर गाईज आता हे पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. आता मी फेस वॉश करते. गाईज सी द रिझल्ट्स. खूप ग्लो आला आहे चेहऱ्यावर आणि गोरी गोरी दिसते. आधीच्या व्हिडिओमध्ये आधीचा फेस बघा आणि आत्ताचा फेस बघा कशी दिसते मी ते. तर 100% हे रेमेडी वर्क केलेली आहे माझ्या फेसवर. तर काहीच स्किनचा प्रॉब्लेम नाही होणार. खूप छान आहे. तर मंडळी तुम्ही तर बघितलं आहे का फेस किती क्लिअर झाला आहे ते. आता मी थोडंसं मॉइश्चरायझर लावणार आहे कारण काय खूप स्किन ड्राय झाली आहे. तर मंडळी आता मी इथे आपलं व्हेजिटेबल्स ज्यूस पिते आहे. केवळ स्किन केअर करून बाहेरच्या बाहेर स्किन चांगली दिसून उपयोग नाही. आतमधून पण बॉडी डिटॉक्स झाली पाहिजे आणि आतमधून पण बॉडी हेल्दी राहिली पाहिजे. तर मी इथे सगळं व्हेजिटेबल्स आजीने मिक्स केलेले आहेत तर त्याचा ज्यूस आहे. तर मंडळी मी आलेले आहे आमच्या जुन्या घरी. मी माझ्या बाबांना घेऊन आले होते. मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का आमचं जुन्या घरातलं डेकोरेशन चालू आहे म्हणून पेंटिंग वगैरेचं काम. तर आता मी सध्या अशा विंडोज वगैरे फुटले आहेत तर त्याच रिपेअर करतो आहे आता आम्ही. तर हा आहे आमचा किचन. तर मंडळी मी घरी आलेले आहे आणि आमच्या जे जुना रूम आहे त्याचं काम ऑलमोस्ट क्लिअर होत आलेलं आहे. फक्त आता डोर्स वगैरे राहिलेत तर ते पण 1-2 दिवसामध्ये क्लिअर होईल. आणि आजीने एकदम स्पेशल चहा बनवला आहे माझ्यासाठी तर मी चहा आणि ब्रेड एन्जॉय करणार आहे आता फुल मस्त. तर गाईज माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी असंच घरातल्यांसोबत गप्पा मारत बसलेले. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. ज्यांनी मला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी फटाफट जा आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे डेली ब्लॉग्स तुमच्यापर्यंत रोज पोचतील. बाय.